घरात काही भाजीला नसेल तर तुम्हाला चमचमीत खावंसं वाटत असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम झणझणीत आणि एकदम चमचमीत अशी ही भाजी होते. अगदी घरगुती साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. अगदी आपल्याला बाजारातून काही आणायची गरज नाही. आपल्या घरातच सर्व साहित्य उपलब्ध साहित्यातच आपल्याला ही भाजी तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी दिसत आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी मीनाक्षी. मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बेसनची मस्त अशी भाजी बघणार आहोत. तर इथे मी एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. ते असे भाजून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला लगेच इथे मी मोठे 3 चमचे तीळ घेतलेले आहेत. ते पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवर आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता इथे लगेच 2 चमचे मी खोबरं घेतलेलं आहे. खोबरा जो असतो का तो किसून घेतलेला आहे. तर आता आपण हा पण भाजून घेऊयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला लगेच याच्यात पुढील साहित्यसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर इथे 1 मोठा चमचा लाल तिखट, पाव टीस्पून हळद पावडर घालायची आहे. एक चमचाभर धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हा मसाला जो आहे का तो तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला भाजीला सुद्धा मसाला लागणार आहे. तर तो सुद्धा आपण तयार करून घेऊयात. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे. हा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आपल्याला हे जो कांदा आहे का ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे. तरीसाठी तुम्ही म्हणू शकता. तर आपल्याला हा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. अगदी बारीकही नाही, अगदी जाडसरही नाही. असं मी मिडियम आकाराचा कापून घेतलेला आहे. आता तो पण आपल्याला लगेच परतवून घ्यायचा आहे. थोडंसं 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि आपल्याला हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे. ते पण छान असं भाजून आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे. तोवर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटीभर. त्याच्यामध्ये हळद पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे थोडं पाणी घालून याचा एक चपातीसारखा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला अगदी थोडंसंच पाणी लागतं आहे. बेसन पीठ मळायला जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे पाणी एकदम हळू पाणी घालायचं आहे. एकदम तुम्ही पाणी घालसाल तर बेसन पीठ पातळ होऊ शकतं. तर थोडंसं तेल घालून मी याला पुन्हा एकदा छान असं मळून घेते आहे. तर आपल्याला हा बेसनाचा गोळा असा मळून घेतल्यानंतर झाकून वगैरे मुरण्यासाठी ठेवायची वगैरे गरज नाही. आपल्याला लगेच आपल्याला पुढील जे करून घ्यायचं आहे का ते करून घेऊया. तर इथे चपाती लाटून घ्यायची आहे आपल्या बेसन पिठाची. तर इथे बघू शकता मी थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेत आहे आणि छान अशी आपल्याला पातळसर अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही चपाती लाटून घ्या. मस्त अशी ही भाजी तयार होते. तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. तुम्ही एक वेळ खाल्ली तर नेहमी ही भाजी तुम्ही करून खासाल ही माझी गॅरंटी आहे. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत ही भाजी सगळ्यांनाच घरामध्ये आवडेल अशी ही भाजी तयार होते. तर आता मी चपाती लाटून घेतलेली आहे. बघू शकता एकदम पातळसर अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे. आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे का तो घालून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे आणि असा हाताने दाबून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सर्व चपातीवर हा मसाला पसरवून घ्यायचा आहे आणि असं हाताने हळूहळू दाबत त्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा घड्या घालून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्या पद्धतीने तुम्ही त्याच्या घड्या घालून घ्या. अगदी छान अशी ही भाजी तयार होते. तर मी त्याच्या घड्या घालून घेतलेल्या आहेत. आता त्याच्या कट करून घ्यायच्या आहेत. तर याच्या अशा छान छोट्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. थोडंसं त्याचे जे काठ आहेत का ते दाबून घ्यायचे जेणेकरून मसाला जो आहे का तो बाहेर निघणार नाही. तर तुम्ही या पद्धतीने बेसनची भाजी कधी तयार केलेली आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की कळून सांगा. तर आता आपण काय करूयात, हे जे वड्या आहेत का त्या व्यवस्थित अशा दाबून घेऊया जेणेकरून त्याचा मसाला जो आहे का तो बाहेर निघणार नाही. आता आपण जे कांदा भाजून घेतला होता का त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा खोबरं आणि 1 चमचा पोहे खायचा चमचा तीळ घेतलेले आहेत आणि त्याचं छान असं बारीक त्याला वाटून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. तर इथे मी काही वड्या ज्या आहेत का त्या अशा शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही अशा शॅलो फ्राय वड्या करून सुद्धा खाऊ शकता
किंवा मी तुम्हाला पुढील भाजी जी सांगणार आहे त्या पद्धतीने जरी तुम्ही करून खाल्ल्यात तरी पण मस्त अशी लागते. आणि अशा शॅलो फ्राय करून तुम्ही दुपारच्या वेळेस तुम्हाला खायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही ह्या खाऊ शकता. अगदी छान अशा लागतात हां. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, आपल्याला काही खावंसं वाटत नाही, कोणती भाजी खावीशी वाटत नाही, तर या पद्धतीने केली तर नक्कीच तुम्हाला आवडेल. एकदम भाकरीसोबत तर ही भाजी एकदम भन्नाट अशी लागते. तुम्ही नक्की करून बघा. आता जे वड्या आहेत का त्या छान अशा शॅलो फ्राय झालेल्या आहेत, त्या काढून घेऊयात. तर इथे मी थोड्याशाच वड्या शॅलो फ्राय केलेल्या आहेत आणि बाकीच्या वड्या मी भाजीमध्ये वापरणार आहे. आता आपण जी पेस्ट करून घेतली होती का कांदा खोबऱ्याची ती घालून घ्यायची आहे. याला व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. अगदी मी ही बारीक पेस्ट वाटून घेतलेली आहे. थोडंसं पाण्याचा वापरसुद्धा केलेला आहे वाटते वेळेस. तर मस्त अशी ग्रेव्ही होते अशी कांदा खोबऱ्याची. तर आता याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं ग्रेव्ही आपली परतलेली आहे. आता लगेच सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. 1 मोठा चमचा धने पावडर, पाव टीस्पून हळद पावडर, 1 मोठा चमचा इथे मी लाल तिखट आणि 1 मोठा चमचा गोडा मसाला घातलेला आहे. तर तुमच्या इथे साठवणुकीचा जो मसाला आहे का तो तुम्ही या भाजीला घालू शकता किंवा कांदा लसूण मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही या भाजीला वापरू शकता. तर आता आपल्याला छान अशी ग्रेव्ही परतवून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे ग्रेव्ही जळू नये म्हणून. आता याला व्यवस्थित असं परतवून घेऊयात. तर पाणी घातल्याने आपली ग्रेव्ही जळत नाही. तर छान पद्धतीने याला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आणि मी इथे काय केलेलं आहे, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बाजूच्या गॅसवर. आता अर्धा चमचा इथे गरम मसाला घालायचा आहे. आता हा गरम मसाला घालून याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. भाजीला आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. थंड पाणी वापरलं तर भाजीची चव बिघडू शकते. तर व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता छान अशी पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला जे वड्या आहेत का त्या घालून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता मस्त रंग आलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता बघू शकता आपल्या पाण्याला किंवा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये अशा पद्धतीने वड्या सोडून घ्यायच्या आहेत. आम्ही चवीनुसार मीठ आणि कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. आता वड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ही भाजी जी आहे का अगदी 10 मिनिटं याला दणदणीत अशी शिजवून घ्यायची आहे. शिजविल्यानंतर मस्त अशी ही चमचमीत दणदणीत भाजी तयार होती, जी की तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. नानसोबत सुद्धा ही भाजी खूप छान अशी लागते. तर पुन्हा एकदा त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि झाकण लावून याला 10 मिनिटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी किती छान अशी दिसत आहे. मस्त अशी शिजलेली आहे. अगदी दणदणीत चमचमीत आपली ही भाजी तयार आहे. तुम्ही ही भाजी एक वेळ नक्की करून बघा. तर बघू शकता पुन्हा एकदा वरतून कोथिंबीर भुरभुरवून घ्यायची आहे आणि मस्त अशी ही भाकरीसोबत ताव मारायची आहे. तर इथे मी भाकरीसोबत ही भाजी सर्व्ह केलेली आहे. तर बघू शकता रंग किती छान दिसत आहे आणि टेक्स्चर भाजीचं मस्त अशी ही चमचमीत दणदणीत आपली ही भाजी तयार आहे. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.